Hi friends, once again welcome back in our educational channel, that is Precise Electronics. Friends, in this video lecture we are going to study memory of computers. कॉम्प्युटर्स फंडामेंटल जो आपला चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टर्स मधला आपल्याला मेमरी हा पार्ट स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मेमरी? मेमरी इज अ स्टोरिंग डिव्हाइस ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये आपण डाटा जो आहे तो डाटा आपण स्टोअर करायला जो डिव्हाइस वापरतो, दॅट इज अ स्टोरेज डिव्हाइस which is used to store the programs, which is used to store the data, which is used to store the information, is known as memory. Storing device, data storing device. आता मेमरी जे आहे, मेमरी कॉम्प्युटरची मेमरी इज डिवाइडेड इंटू 3 टाइप्स. आपण 3 टाइप्स मी कॉम्प्युटर मेमरीला डिवाइड करतो. फर्स्ट टाइप दॅट इज इंटरनल प्रोसेसिंग मेमरी. म्हणजे कॉम्प्युटरची इंटरनल प्रोसेसिंग मेमरी जी असते ती त्याची फर्स्ट टाइप. Second type, that is known as a primary memory. May RAM, ROM, PROM are the primary memory. And third, that is known as a secondary memory, or that is known as a external memory. आपण जी externally जोडतो, that is secondary memory. Now, first, that is a internal processing memory. काय असते internal processing memory? तर computers मध्ये it is a small set of registers which is used in arithmetic and logic unit. आपण कॉम्प्युटरचा सीपीयू स्टडी केला ब्लॉक डायग्राम मध्ये. त्या सीपीयू मधला जो एक ब्लॉक आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, दॅट इज यूज टू परफॉर्म द अरिथमॅटिक ॲज वेल एज द लॉजिक ऑपरेशन्स. त्या एएलयू मध्ये जी मेमरी वापरतात दॅट मेमरी इज नोन एज अ इंटरनल प्रोसेसिंग मेमरी. आता हे काय आहे? इट इज अ स्मॉल सेट ऑफ रेजिस्टर्स. रेजिस्टर्स काय म्हटलंय आपण? अ ग्रुप ऑफ फ्लिपफ्लॉप्स विच आर यूज टू स्टोअर द डाटा. आपण स्टडी केले फ्लिपफ्लॉप चॅप्टर्स मध्ये. फ्लिपफ्लॉप, रेजिस्टर्स अँड काउंटर्स, त्यामधला हा रेजिस्टर विच इज यूज टू स्टोअर अ स्मॉल डाटा. आणि काय म्हटलं? इट इज अ टेम्पररी स्टोरेज डिव्हाइस विच स्टोअर्स द इन्स्ट्रक्शन्स अँड द डाटा. स्मॉल डाटा जो असतो तो आपण स्टोअर करायला द डिव्हाइस मेमरी यूज इज नोन एज अ इंटरनल प्रोसेसिंग मेमरी. पुढे सेकंड टाइप जो मेमरीचा जो आहे दॅट इज नोन एज अ मेन मेमरी. मेन मेमरी ती काय आली? इट इज अ रिलेटिव्हली लार्ज मे कम्पेअर टू इंटरनल प्रोसेसिंग मेमरी. इंटरनल प्रोसेसिंग मेमरीची कॅपॅसिटी किती असणार आहे? इट मे बी सम मेगाबाइट्स और इट मे बी सम गिगाबाइट्स. ॲक्च्युअली मेगाबाइट्स मध्येच म्हणू आपण, पण त्याच्यापेक्षा स्टोरिंग डिव्हाइस कॅपॅसिटी जे जास्त असते ती तुमची असते मेन मेमरी. इट इज अ रिलेटिव्हली लार्ज अँड फास्ट मेमरी यूज टू स्टोअर डाटा अँड प्रोग्राम ड्युरिंग कॉम्प्युटर ऑपरेशन्स. कॉम्प्युटरचं जेव्हा ऑपरेशन आपण कॉम्प्युटर जेव्हा प्रोसेस करत असतो, डाटा प्रोसेस करतो आपण, एखादं इन्फॉर्मेशन आपण त्याला अप्लाय करतो आणि कॉम्प्युटर त्या इन्फॉर्मेशनवरती प्रोसेस करतो, त्यावेळेला जी मेमरी वापरली जाते दॅट मेमरी इज नोन ॲज मेन मेमरी. त्याचे एक्झाम्पल्स आहेत रॅम, रॉम, प्रॉम, इप्रॉम, EEPROM आर द सब टाइप्स ऑफ मेन मेमरी. कॉम्प्युटर मधली कॉम्प्युटरच्या काय म्हणू आपण सीपीयू मधली मेमरी. आपण कॉम्प्युटरचा ब्लॉक स्टडी करताना पहिला ब्लॉक इनपुट डिव्हाइस घेतलेला, द सेकंड ब्लॉक इज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आणि त्यातला पहिला ब्लॉक जो होता दॅट इज मेन मेमरी. अँड दॅट मेन मेमरी इज कनेक्टेड टू ALU सेक्शन, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ती मेन मेमरी. आणि त्याचे टाइप्स म्हटले तर आपण रॅम, रॉम, प्रॉम, EPROM अँड EEPROM. आपण ते स्टडी करूया काय काय ते. पहिली जी मेमरी जी म्हटलं आपण दॅट इज अ रॅम. व्हॉट इज रॅम? रॅम दॅट इज नथिंग बट द रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही कॉम्प्युटरची ॲक्च्युअली मेन मेमरी आहे. त्याच्यामध्ये आपण डाटा कॉम्प्युटर जेव्हा प्रोसेस करतो, आपण डाटा जेव्हा प्रोसेस करतो तेव्हा डाटा तुमच्या त्या रॅममध्ये येतो आणि रॅममधून त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. सो रॅम. आता ही रॅम काय आहे? इट इज अ वोलाटाईल मेमरी. वोलाटाईल मीन्स त्या रॅम मधला डाटा काय होतो हा आपल्याला म्हणजे कॉम्प्युटर चालू असताना म्हणजे जर बंद झाला, लॅपटॉपची बॅटरी आपण मागच्या वेळेला म्हटलेलं, कॉम्प्युटर लॅपटॉपची बॅटरी समजा ड्रेन झाली, संपली बॅटरी, चार्जिंग नसेल तर लॅपटॉप तुमचा काम चालू असताना शटडाऊनला जातो. किंवा तुमचा कॉम्प्युटर पण त्याला जर UPS जोडला नसेल, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय जोडला नसेल, बॅटरी बॅकअप दिला नसेल, तर जर लाईट इलेक्ट्रिसिटी जर फेल गेली, शटडाऊन असेल, तर तुमचा कॉम्प्युटर हा डायरेक्ट शटडाऊन मोडला जातो. आणि त्यावेळेला त्या रॅम मधला जो कंटेंट जो असतो, आपण जे प्रोसेस करतोय, आपण जोपर्यंत त्याला सेव्ह करत नाही, आपण नुसतं प्रोसेस करतोय, तो डाटा त्या रॅम मध्ये आहे आणि तो रॅम मधला डाटा काय होतो तुमचा नाहीसा होतो, डिसअपियर होतो. ठीक आहे, स्टोअर होत नाही. म्हणून त्याला म्हटलं आपण वोलाटाईल मेमरी. वेन पॉवर इज टर्न ऑफ ऑल द कंटेंट्स आर डिस्ट्रॉइड. सगळे कंटेंट त्यातले गेले, काहीच राहत नाही, डिस्ट्रॉइड. दिस मेमरी इज ऑल्सो नोन ॲज रीड राईट मेमरी. रीड राईट मेमरी म्हटलं आपण त्याला रॅमला. आता ही रॅम जी असते या रॅमचे परत टाइप्स आहेत. रॅम इज डिवाइडेड इंटू
मेन टू सब टाइप्स. कुठले आहेत ते मेन टू सब टाइप्स? दॅट इज अ स्टॅटिक रॅम अँड डायनॅमिक रॅम, DDR म्हणतो आपण, डायनॅमिक रॅम. आता रॅम जे असतात त्या रॅममध्ये पहिला जो आहे स्टॅटिक रॅम. काय म्हटलं आपण स्टॅटिक रॅम? अ स्टॅटिक रॅम इज अन ॲरे ऑफ फ्लिपफ्लॉप. फ्लिपफ्लॉप इज 1 bit मेमरी सेल आहे. आपलं चॅप्टर झालेलं आहे फ्लिपफ्लॉपचा. इट इज अ 1 bit मेमरी सेल विच इज यूज टू स्टोअर आयदर 1 or 0 इन फॉर्म ऑफ हाय अँड लो बीट्स. मग स्टॅटिक रॅम काय आहे? अ स्टॅटिक रॅम इज अन ॲरे ऑफ फ्लिपफ्लॉप इन विच डाटा इज ट्रान्सफर्ड विदाउट अ क्लॉक पल्स. स्टॅटिक रॅम इज कॉस्टली अँड कन्झ्युम्स अ मोर पॉवर. स्टॅटिक रॅम कॉस्टली आहे आणि काय म्हटलं आपण, पॉवर कन्झम्पशन जे आहे स्टॅटिक रॅमचं, इट इज कम्पॅरेटिव्हली हाय. सेकंड मेमरी जी आपण बघतोय दॅट इज अ डायनॅमिक रॅम. त्याला आपण DDR पण म्हणतो, डायनॅमिक रॅम. काय DDRचं म्हटलंय? इट प्रोव्हाइड द टेम्पररी डाटा स्टोरेज युजिंग अ सिम्प्लिफाईड स्मॉल स्टोरेज सेल. म्हणजे आपण स्टोरेज सेल म्हणजे परत आपण त्याला फ्लिपफ्लॉपच म्हणतो, कारण फ्लिपफ्लॉप इज अ बेसिक मेमरी डिव्हाइस ऑफ अवर डिजिटल डिव्हाइसेस, डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स म्हणू आपण. सो इट प्रोव्हाइड्स अ टेम्पररी डाटा स्टोरेज युजिंग अ सिम्प्लिफाईड स्मॉल स्टोरेज सेल. इट लुजेस स्टोर्ड इन्फॉर्मेशन इन व्हेरी शॉर्ट टाइम इवन दो पॉवर सप्लाय स्विच ऑन. म्हणजे पॉवर सप्लाय स्विच ऑन जरी असला तरी काय होऊ शकतो, काही वेळेला त्या रॅम मधला डाटा हा डिस्ट्रॉय होऊ शकतो, म्हणजे तो स्टोअर नाही होणार आहे. दिस मेमरीज आर चीप अँड इट कन्झ्युम्स लेस पॉवर कम्पेअर टू स्टॅटिक रॅम. त्याची कॉस्ट कमी आहे आणि पॉवर कन्झम्पशन पण कमी आहे. दॅट इज अ स्टॅटिक रॅम. तुम्हाला एक्झाममध्ये नोट येते, राईट नोट ऑन स्टॅटिक रॅम और राईट नोट ऑन डायनॅमिक रॅम और DDR. पुढची रॅम जी आहे त्याला म्हटलं आपण कॅश रॅम. कॅश रॅम काय म्हटलं? दिस मेमरी इज प्रेझेंट इनसाइड द CPU. CPUच्या आतमध्ये, म्हणजे मेन मेमरी, ह्या सगळ्या मेन मेमरीज आहेत तुमच्या, CPUच्या आतमध्ये असते. इट इज अ फास्ट मेमरी अँड कॅपॅसिटी ऑफ दिस मेमरी इज 256 KB or 512 KB, means 256 किलोबाइट्स और 512 किलोबाइट्स. आता तुम्ही जर म्हटलं सर 256 किलोबाइट अँड 512 किलोबाइट्स डाटा, ऍक्च्युली हा जो सिलेबस जो आपण स्टडी करतोय हा जुना सिलेबस आहे. लेटेस्ट जर आपण स्टडी केलं तर लेटेस्ट मध्ये आपण मॉडर्न जी तुमची आहेत लेटेस्ट मेमरी वापरतोय. हा फक्त तुमचा सिलेबस मधला पार्ट आहे. मग त्या वेळेला आपण जी रॅम वापरली त्या रॅमची कॅपॅसिटी आहे 256 किलोबाइट्स और मॅक्सिमम जी आहे ती 512 किलोबाइट्स. आता जर आपण रॅम म्हटलं, मागच्या लेक्चरलाच म्हटलेलं आपण रॅम किती वापरतो आपण, तर 16 GB, 16 GB पण आपल्याला रॅम अवेलेबल आहे, ते आपण यूज करतो. स्पीड, त्यामुळे तुमचं प्रोसेसिंग स्पीड, रॅमचा मेन यूज का होतो? रॅम इज यूज टू इन्क्रीज द प्रोसेसिंग स्पीड. जेवढी रॅम तुमची लहान असेल तेवढा कॉम्प्युटर तुमचा स्लो असणार आहे, लॅपटॉप स्लो असणार आहे. आणि जेवढी तुमची रॅम जास्त असेल तेवढा कॉम्प्युटरचं प्रोसेसिंग स्पीड, मग डाटा प्रोसेस करण्याला जो स्पीड लागणार आहे तो फास्ट असणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर ऑन होताना जो तुम्हाला वेळ लागतो, गोल 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 फिरतं की नाही, असं सर्कल फिरत राहतं, ते काय होईल तुमचं, तो फास्ट होईल. म्हणजे प्रोसेसिंग जो आहे, म्हणजे कॉम्प्युटर हँग म्हणतो आपण, हँग होतो कॉम्प्युटर, तो कॉम्प्युटर हँग होण्याचं पर्सेंटेज हे कमी होईल जर रॅमची कॅपॅसिटी तुमची जास्त असेल तर. तिथे आपण म्हटलंय कॅश रॅम जी आहे त्याची कॅपॅसिटी आहे 256 किलोबाइट्स और इट इज 512 किलोबाइट. दीज आर द रॅम्स, स्टॅटिक रॅम. आणि पुढचं बघतो आपण रॉम, दॅट इज अ रीड ओनली मेमरी. हे काय करलं आपण, याच्यामध्ये आपला डाटा फक्त रीड करता येतो. बाय युजिंग दिस मेमरी वी कॅन ओनली रीड द डाटा, वी कॅनॉट एबल टू राईट. म्हणजे आपला डाटा त्यावरती लिहिता येणार नाहीये, डाटा आपण रीड करतो. इट इज अ नॉन वोलाटाईल. नॉन वोलाटाईल म्हणजे पॉवर सप्लाय स्विच ऑफ झाला म्हणजे बंद झाला तरी यातला कंटेंट जाणार का? नाही, इट रिमेन ॲज इट इज. सो इट इज अ नॉन वोलाटाईल मेमरी used to store the information or data permanently. The contents are fixed and unalterable. The contents of ROM are decided by manufacturer and it is a chip. रॉम मधला डाटा आपल्याला काय करता येतो, अल्टर करता येत नाही. अल्टर म्हणजे आपल्याला चेंज करता येत नाही. म्हणजे आपण काय म्हणू, प्रोग्राम फाईल्स. म्हणजे आपल्याला जे तुमचे डिव्हाइस जे आपण घेतो कॉम्प्युटरच्या बरोबर, समजा आपण माऊस घेतला तर पूर्वी माऊसच्या बरोबर CD यायची त्याच्या सॉफ्टवेअरची. म्हणजे एखादं आपण हार्डवेअर कनेक्ट केलं कॉम्प्युटरला तर त्या हार्डवेअर बरोबर सॉफ्टवेअरची CD येते आणि ती CD आपण एंटर करायची. त्याच्यातला जो डाटा असेल त्याबरोबर आपण काय करतो, तुम्हाला तो ते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्या ज्यामध्ये इन्स्टॉल करता येतं. नाउडेज काय करतो आपण, CD हा वापरतच नाही. आपण काय करतो, डायरेक्ट नेटवरून तो जो तुमचा डिव्हाइस जो असेल त्या डिव्हाइसच्या फाईल्स आपण डाउनलोड करतो आणि तो डिव्हाइस आपल्याला इन्स्टॉल करता येतो, रन करता येतो. पण पूर्वी काय करत होतो आपण, रॉम.
अजून सोपं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला सीडीज येतात, कॉम्पॅक्ट डिस्क, गाण्यांच्या सीडी किंवा पिक्चरच्या सीडी, त्याच्यामध्ये ऑलरेडी सॉंग्स हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असतात. आपल्याला चेंज नाही करता, आपल्याला गाणं रेकॉर्ड नाही करता येत, आपल्याला पिक्चर रेकॉर्ड नाही करता येत. सो दिस टाइप ऑफ मेमरीज आर नोन एज रॉम, रीड ओनली मेमरी. वी आर only able to read, we are not able to write, we are not able to alter the content. That is a ROM, read only memory. पुढे नेक्स्ट मेमरी जी आहे दॅट इज अ प्रॉम. प्रॉम मीन्स प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. प्रोग्रामेबल रीड ओनली म्हणजे आपल्याला काय करतो तो, वी कॅन एबल टू प्रोग्राम. आपल्याला त्यावरती डाटा प्रोग्राम करता येतो, म्हणजे आपण काय म्हणून डाटा राईट करता येतो. याला थोडक्यात काय म्हटलं आपण, सीडी जी येते कॉम्पॅक्ट डिस्क त्यातली ब्लँक सीडी, त्या ब्लँक सीडीवरती आपल्याला काय करतो, तो डाटा किंवा आपला प्रोग्राम आपण राईट करू शकतो. आपल्याला गाणं रेकॉर्ड करायचंय, स्टोअर करायचं त्याच्यावरती, किंवा आपल्याला एखादा व्हिडिओ स्टोअर करायचा, राईट करायचं, तर त्यासाठी वापरलेली सीडी दॅट इज अ प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, प्रॉम. हे आपण सीडी फॉर्मॅटमध्ये बघितलं. त्यात काय असतं, तुम्हाला चिप येतात, आयसी असतो, चिप असते, त्या चिपवरती आपल्याला प्रोग्राम करता येतो. प्रोग्राम त्या चिपवरती कॉपी करायचा आणि ती चिप जी असते ती आपल्याला दुसरीकडे यूज करून नेऊन मग तो डाटा आपल्याला दुसऱ्या कॉम्प्युटर्समध्ये किंवा दुसऱ्या लॅपटॉपमध्ये फीड करता येतो. दॅट इज अ प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. साधं एक्झाम्पल, त्याचं सिम्पल एक्झाम्पल दॅट इज रायटेबल सीडी, ब्लँक सीडी, ज्यावर आपण राईट करू शकतो. पुढे नेक्स्ट टाईप ऑफ रॉम, नेक्स्ट टाईप ऑफ मेमरी दॅट इज EEPROM, दॅट इज इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आपण काय करतो, डाटा त्याच्यावरती आपल्याला इरेज करता येतो. म्हणजे एकदा आपण रीड केलं, द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन दिस मेमरी इज अ सेमी परमनंट. सेमी परमनंट नाही, आपल्याला ती इरेज करता येते. सीडी घेतली, सीडीवरती एखादं गाणं मी राईट केलं आणि मला ते नंतर नको आहे, तर मी त्याला तो डाटा इरेज करू शकतो आणि आपल्याला परत त्यावरती प्रोग्राम करता येऊ शकतो. त्याला म्हटलं आपण EEPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आता हा जो EEPROM जो असतो, चिप जी असते त्याची, जो आयसी म्हणू आपण त्याला, त्या चिपवरती जो आयसी असतो, त्या आयसी वरती काय केलं असतं, एक विंडो असते आयसी वरती, आणि त्या विंडो मधून काय करतो आपण, अल्ट्रा व्हायलेट लाईट त्यावरती आपण जर फोकस केली तर त्यातला डाटा आपल्याला इरेज करता येतो. ते म्हटलंय आपण, एक्सपोजिंग मेमरी टू अल्ट्रा व्हायलेट लाईट कॅन इरेज ऑल इन्फॉर्मेशन. अल्ट्राव्हायलेट लाईट इज फोकस ऑन द मेमरी थ्रू अ क्वार्ट्ज क्रिस्टल विंडो. म्हणजे तो जो आयसी जो असतो, त्या आयसीच्या वरती एक ग्लासची विंडो असते, क्वार्ट्जची विंडो असते, आणि त्यातून आपण अल्ट्राव्हायलेट लाईट, म्हणजे आपण जर ती जी चिप जी असेल कॉम्प्युटर मधली काढली आणि आपण जर उन्हामध्ये पकडली सोलार लाईट मध्ये, तर सोलारची जी अल्ट्राव्हायलेट लाईट जी असेल सनची जी, त्या अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे त्या मेमरी मधला डाटा इरेज होऊ शकतो. पुढे म्हटलं आपण, क्वार्ट्ज क्रिस्टल विंडो विच इज इन्स्टॉल्ड ऑन द चिप, दिस मेमरी कॅन बी रिप्रोग्राम अगेन अँड अगेन. आपल्याला त्याला परत परत प्रोग्राम करता येऊ शकतो. फक्त काय करायचंय, डाटा इरेज करायला we have to focus the ultraviolet rays on that chip through the क्वार्ट्ज विंडो, आणि मग तो डाटा इरेज होईल. परत डाटा स्टोअर करायचा, तो स्टोअर केल्यानंतर डाटा आपल्याला कुठे हवे ते कॉपी करायचा, परत ती इरेज करायची, आणि वन्स अगेन इट कॅन बी यूज. सो इट इज अ प्रोग्रामेबल अगेन अँड अगेन, किती वेळा आपल्याला यूज करता येऊ शकतो. दॅट इज अ EEPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. द नेक्स्ट मेमरी दॅट इज नोन एज EEPROM. EEPROM दॅट इज अ EEPROM. EEPROM, EE म्हणजे काय, इट इज अ इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इलेक्ट्रिकली इरेजेबल म्हणजे काय करतो आपण, EEPROM जी आहे त्या EEPROM वरती आपण अल्ट्राव्हायलेट लाईट फोकस करतो. इथे काय करतो आपण, डायरेक्ट तो डाटा जो आहे हा इलेक्ट्रिकली आपण इरेज करतो. द फंक्शन ऑफ दिस मेमरी इज सेम एज EEPROM. सेम म्हणजे आपल्याला EEPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी, डाटा इरेज करतो, परत त्याच्यावरती प्रोग्राम करतो, ती कॉपी करून तो डाटा आपण दुसरीकडे स्टोअर करतो. डाटा नको असेल तर त्याला आपण इरेज करतो, बट इन दिस केस द इलेक्ट्रिक सिग्नल इज यूज. द इन्फॉर्मेशन कॅन बी अल्टर्ड बाय युजिंग द इलेक्ट्रिक सिग्नल. दिस मेमरी इज ऑल्सो नोन एज इलेक्ट्रिकली altered PROM. EEPROM, EEPROM or EEPROM can be also known as EEPROM, electrically altered programmable read-only memory. In this memory, the MOSFET means metal oxide semiconductor field effect transistors. So MOSFETs are used. The information can be removed by supplying a negative potential to the IC. त्याचा जो IC वापरला, म्हणजे आपण जर सीडी वापरली तर सीडीचा डाटा आपल्याला इरेज करता येतो. आपण सीडी हा एक्झाम्पल घेतलं, पण ऍक्च्युली तुमचे जे रॉम जे आहेत, हे रॉम कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपण यूज करतो कॉम्प्युटर्समध्ये, तर आयसी चिप असते, जे रॅमची चिप असते तसं आयसी असतो, एक चिप असते, पीसीबी असतो,
त्यावरती तुमचे हे आयसीज माउंट केलेले असतात. मग इथे काय केलं आपण, इन दिस केस इन इलेक्ट्रिकली इरेजेबल फ्रॉम मध्ये आपण काय वापरलंय, द मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स आर यूज अँड द डाटा कॅन बी इरेज्ड, कॅन बी अल्टर्ड बाय युझिंग अ निगेटिव्ह सप्लाय टू दॅट मॉस्फेट. मग आयसीला आपण निगेटिव्ह सप्लाय दिला, निगेटिव्ह सप्लाय केली की डाटा इरेज होणार अँड once again we can able to store or we can able to write the data. That is a EEPROM, or it is also known as a electrically alterable programmable read-only RAM. So these are the primary memories used in the computers. In our next video lecture we are going to study the secondary memory. Secondary memory काय म्हटलं आपण, that is a external memory, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप, फ्लॉपी. आता मॅग्नेटिक फ्लॉपी हे आउटडेटेड झाले, बट दिस इज द पार्ट ऑफ अवर सिलेबस, तेव्हा आपल्याला स्टडी करायचं आहे. CD DVDs हे आपल्याला पण स्टडी करायचे. सो दीज आर द secondary memory devices, secondary storage devices. So friends, keep watching our video lectures. Bye. See you again in our next video lecture in which we are going to study the secondary memory, secondary storage device. Bye. Take care.